भरपूर काही गोष्टी पाहिल्यात आणि खास करून हेमंतजी दुसऱ्या यांनी 2 गोष्टी सांगितल्या. या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड झाल्यात. आता एक रेकॉर्ड कदाचित किल्ला खालचेवाडी तोही करणार, कारण 25 वर्ष त्यांनीही वाट पाहिले. चॅम्पियन तेही होणार, किंवा म्हणजे दोनापैकी कोणी जिंको रेकॉर्ड होणार. जर बलदेवाडी जिंकलं तर लागोपाठ दुसऱ्यांदा जिंकणार, आणि जर किल्ला खालचेवाडी जिंकलं तर 25 वर्षानंतर ते टायटल जिंकणार. रेकॉर्ड दोन्ही बाजूनं या मॅच मध्ये होणार आहे. स्पर्धेचे प्रायोजक सन्माननीय मुरलीधर बैकर साहेब यांच्या माध्यमातून काही सदानंद लक्ष्मण बैकर यांच्या स्मरणार्थ सौजन्य ओवी वर्षा मुरलीधर बैकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी खर्च जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे काही अनंत लक्ष्मण बैकर यांच्या स्मरणार्थ सौजन्य मुरलीधर सदानंद बैकर यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट झेल याचं प्रायोजकत्व या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी शाहीर श्रीपद गणपत मस्कर यांच्या स्मरणार्थ सौजन्य सौ वर्षा मुरलीधर बैकर यांच्या माध्यमातून सर्वाधिक चौकार या स्पर्धेमध्ये या अंतिम सामन्यामध्ये जो मारणारा खेळाडू आहे त्यासाठी या ठिकाणी प्रायोजकत्व मिळालेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. आपल्यामध्ये पालेकोण गावचे युवा मंडळ प्रमुख श्री गजानन माळी साहेब उपस्थित आहेत. श्री गजानन माळी साहेबांचा सन्मान होतोय. गजानन माळी साहेबांचा सन्मान होणार आहे. लगेच आपण तो सन्मान घेऊयात. पालेकोण गावचे युवा मंडळ प्रमुख श्री गजानन माळी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान, मायेची शॉल, सन्मानचिन्ह, स्पर्धेची आठवण राहावी आणि प्रेमाचा मायेचा सुगंधित हा पुष्पगुच्छ तुम्हाला दिला जातोय. आणि भारतीय संस्कृती जपण्याचा जोपासण्याचा आपण सर्वजण काम करत आहोत. मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. फायनलची मॅच थ्रिलर ऑन आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या जोडीने अल्पेजी जोशी, जॉन्टीदा यांचा आवाज ऐकू येईल. चला टाळ्यांचा गजर होऊ द्या, टाळ्यांचा गजर. फायनलच्या मॅच मध्ये सुरुवात झाले. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, कडक स्ट्रोक. पहिल्या चेंडूवरती कडक 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 स्ट्रोक झालाय. बॉल लाईनच्या बाहेर, चौकार. रत्नागिरी इलातला मंडणगड तालुका आणि त्यामध्ये सुरू असलेला कुणबी चषकाचा हा तरार आहे. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. बलदेवाडीला, किल्ला खालचेवाडीला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. समोरच्या दिशेने चेंडू केलाय. चेंडू जातो जोपर्यंत लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा आमच्या दोन्हीनं जॉईंट होतील. अल्पेश आपण जॉईन होत आहेत. दोन्ही टीमवरती नजर टाकली तर एक गोष्ट आहे, बलदेवाडीला लागोपाठचं दुसरं विजेतेपद पटकावायचं आहे, टायटल जिंकायचं आहे. आणि किल्ला खालचेवाडीला 25 वर्षाचा जो संघर्ष केलाय तो या टायटलनं संपवायचा आहे. हो, नक्कीच प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावं लागेल तुम्हाला आणि त्यासाठी चांगली फलंदाजी देखील करावी लागेल. कारण ज्या पद्धतीने राजदीपने बॅटिंग केलेली आहे त्याला ताबडतोब बल्लेबाजी करून तुम्हाला चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आणि फक्त ताबडतोब नाही तर तोडफोड फलंदाजी करावी लागणार आहे. कारण ही मॅच अशी आहे ना, हा फायनलचा मॅच, फायनलचा टच. आपण कोकणवासी आहोत, गणेशोत्सव साजरा करतो. गणपतीची मूर्ती ज्यावेळेला बनली जाते त्यावेळेला फायनल टच देताना मूर्तिकार देखील त्या डोळ्यामध्ये भावना भरतोय. मिसफील्ड अशा वेळेला चुका नाही होऊन द्यायचा. डार्स मिसफील्ड 4. एक पारितोषिक आले त्या दिशेने आपण जाणार आहोत, पण चौकार 4. नक्की एक षटकारासाठी रोख 100 रुपये. हेमंतजी शेगवान यांच्याकडनं 50 रुपये. चौकारासाठी दर्शन फनसे याचकडनं, त्याचप्रमाणे 50 रुपये प्रत्येक विकेटसाठी सचिन दुसर याचकडनं. अजून भरपूर काही आहेत, आपण येऊया. कारण आता फायनलचं आहे तर बक्षीस भरपूर येणार, कारण ही प्राइज वाली आहे. आणि फक्त प्राइज वाली नाहीये, ही प्राईड वाली लढाई आहे. हो, नक्कीच प्राईड वाली लढाई. एक साइडला रिपीट व्हायचंय आणि दुसऱ्या साइडला नवीन चॅम्पियन बनायचंय. ही लढाई इकडे चालू आहे. लढाईमध्ये आतापर्यंत सरस झालाय संघ. आपण पाहतोय किल्लेवाडी संघ ज्याने पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय, तिसऱ्या चेंडूवर देखील चौकार आलाय. एक अतिरिक्त धाव देखील पाहायला भेटते सर. आणि तेच आहे, अजून काही बक्षीस आहे त्याविषयी येऊया.
अकुटाबाई चेंडू होता शॉर्ट पूल केला मिड विकेट झाला तो क्षेत्ररक्षक बियाणे चेंडू हो हो काय घडतंय एक वेळा 2 वेळा 3 वेळा इट्स अ 4 चौकार त्याला खिंडार पडले अरे समोर किल्ला आहे किल्ला खालचेवाडी आहे किल्ला तटबंदी असं असताना ती चिरेबंदी आहे त्या किल्ल्याची आणि त्याला पार करायचं आहे नक्कीच पार केला जातो इकडे किल्ले बंदर कडून आणि पुन्हा एकदा तोच फटका पाहायला भेटला पुन्हा एकदा मी स्पीड पाहायला भेटते प्रेशर 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 सर नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला अजून काही बक्षीस आहेत प्रत्येक कॅश साठी हेमंतजी दुसार याचकडनं रोख 50 रुपये 50 रुपये त्यानंतर प्रत्येक स्टंपिंग साठी 50 रुपये हेमंतजी शिकवण प्रत्येक रनआउट साठी 50 रुपये रुपेश जोशी याचकडनं आणि प्रेक्षक हो तुमच्यासाठी पण आहेत बॉन्ड लाईनच्या बाहेर जर कॅच घेतला तर आपल्यासाठी देखील नामदेवजी पलनकर याचकडनं 50 रुपये आता सगळ्यांकरता बक्षीस झाल्यात बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग प्रेक्षक सर्वांसाठी बक्षीस झाले आहेत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या वर्षाचा खेळ संपताना धावा आहेत दाबलकावरती 17 म्हटलं तर आता खतरा पण आपल्या इंडियामध्ये खतरो के खिलाडी जास्त आहेत बघा रोडवरती लिहिलेलं असते टेबल शीट जाऊ नका तरी जातात रेल्वे स्टेशनवरती अनाउन्समेंट होते रेल्वे रूट क्रॉस करू नका तरी करतात खतरो के खिलाडी इंडियामध्ये आहेत हो नक्कीच गेटवर उभे राहू नका तरी उभे राहतात पक्का पक्का पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न उंची घेतलेली आहे लांबी कमी पाहायला भेटते खेळाडू झेल गाडी झेल झाले पहिली विकेट विकासला भेटले जाऊया एक संधी देऊया डीजेला डीजे मुरलीधर भाईकर साहेब याचकडे देखील प्राईज झालेत प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि हॅट्रिक आली तर 1000 रुपये आहेत पण दोन्ही टीमला लक्षात घ्या जसं तुम्ही उल्लेख केला ना बलदेवाडीला ते रिपीट करायचंय पण टीम किल्ला खालचेवाडीला काय करायचंय भाई पिछले कुछ सालों का ख्वाब टूटा था 25 वर्षाचं स्वप्न भंग पावले पिछले कुछ सालों का ख्वाब टूटा था इस बार चैंपियन बनने की ख्वाहिश है अब बलदेवाड़ी और किल्ला खालचेवाड़ी में जोर आज माईश है ही कहाणी आहे दोन्ही संघांची हो नक्कीच परंतु तो आलाय कोण आलाय विकास आलाय आणि त्यांनी पहिल्या चेंडूवरती आपल्याला गडीबात करून दिलाय आता पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एलिव्हेशन कमी टायमिंग कमी पाहायला भेटलं एक धाव झालेली आहे तोपर्यंत पहा एक धावेनिशी ते समाधान मानावं लागेल सर मामला जोरदार आहे मामला जोरदार चालू आहे इकडे रिपीट होणार की नवा चॅम्पियन भेटणार कारण नवा चॅम्पियन 26 वर्षापासून 25 वर्षापासून वाट पाहतोय चला नवा चॅम्पियन वाट पाहला तुम्ही जसा उल्लेख केला जोरदार भाई फक्त जोरदार नाही शानदार आणि धमाकेदार एंट्री तुम्हाला करायची आहे ग्रँड एंट्री हा फायनलचा मॅच आहे फायनलचा मॅच जिंकायचा आहे आणि त्याच उद्देशानं तुम्हाला खेळायचं आहे भावांनो जिंकायचंय 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 आता थांबायचं नाहीये थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही जिंकल्याशिवाय थांबायचं नाही हो नक्कीच थांबायचं नाही त्यामुळे जिंकल्याशिवाय इकडे जायचं नाही आता कोण जाणार फायनलची ही ट्रॉफी घेऊन घरी पाहण्यायोग्य असेल 1 बॉल 2 बॉल चांगलं क्षेत्ररक्षण पाहूया काय होतोय काय घडतोय काय बिघडतोय इकडे कुठेतरी चुकी यष्टीरक्षकाकडून पाहायला भेटली सर हेमंतजी दुसऱ्याने ज्यावेळेला म्हटलं होतं की खेळाडू थोडेसे थकले होते मग कमिटीने त्यांना सांगितलं थोडेसे थकल्यात काहीतरी फ्रेश व्हा चहा घ्या पाणी घ्या त्या दोन्ही टीमने सांगितलं भाई चाय नाही कॉफी चाहिए चाय नाही कॉफी चाहिए आम्हाला तर या कुणबी चषकाची ट्रॉफी पाहिजे याच ट्रॉफीसाठी आलोय आम्ही हो नक्कीच नक्कीच पाहूया चांगली फलंदाजी इकडे पाहायला तर भेटते पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू पहा प्रेशर इकडे गोलंदाजावर पाहायला भेटतोय वाईड आलाय वाईड सोबत आपण आता पाहणार आहोत पुढील एक अतिरिक्त चेंडू टाकायला लागणार आहे पाहूया कशा रीतीने हा षटक आता हाताळला जाईल तो 3 षटकांचा खेळ आहे किती रन यायला हव्या किती धावफलकावरती धावा यायला हव्या सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 21-21 2026 हा महासंग्राम बघतो क्रिकेटचा फुलटॉस बॉल ऑफसाईडच्या दिशेने ऑफसाईडच्या दिशेने केला कव्हरला फीड करतील एक धावे चेंडू होती पूर्ण आता धाव झाले फळाफळ आता या टाळ्या कोणाच्या डगआउट मधून आल्यात बलदेवाडीच्या का किल्ल्या खालचेवाडीच्या
पण जर बलदेवाडीचे आले असतील ना तर किल्ला खालचीवाडी तुम्ही पण टाळ्या वाजवा. ही संधी आहे. टाळ्या वाजतील खेळाडूंना ऊर्जा येईल, टाळ्या वाजतील खेळाडूंना प्रोत्साहन येईल. नक्कीच नक्कीच प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. पाहूया पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटतोय. काय होईल काय घडेल चला एकदा होऊन जाऊ द्या. बलदेवाडीच्या प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या आणि आवाज होऊन जाऊ द्या. ओहो आवाज आलाय सर, आवाज आलाय बलदेवाडीकडून. आता किल्लेवाडीची पाहूया. किल्लेवाडी संघाकडून देखील जोरदार आवाज होऊन जाऊ द्या. पाहूया किल्लेवाडीचा आवाज येणार आहे आणि आवाज दूर तक जानी चाहिए भाई, ऐसे दूर, नहीं दूर, आवाज थोडी दूर तक. कारण बघा एखाद्याला झोपल्याला उठवायचं ना त्यालाही आवाज द्यावा लागतो. किशोर चांगली गोलंदाजी करतायत. फटका आलाय. आवाज 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 आवाज. दुसऱ्या प्रयत्नामध्ये बलदेवाडी फलंदाज बाद. बघितलं तर 2 ओव्हरचा खेळ, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे दापलकावरती 23 धावा. किशोरने ऍज युजल तशीच गोलंदाजी केली. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजी केले. 23 झाल्यात. फायनलचा मॅच आहे. फायनलचा मॅच जिंकायचा तर अजून किती पाहिजे? 10 पाहिजे, 12 पाहिजे, 15 पाहिजे. किल्ला खालचेवाडी सांगते 20 पाहिजे. बलदेवाडी सांगते आम्ही फक्त 7 आणि 8च देणार, 30च्या वरती जाऊन नाही देणार. हो नक्कीच नक्कीच. एक साईडला धावा करायच्या आहेत तर दुसऱ्या साईडला धावा अडवायच्या आहेत. पाहूया कशा रीती होईल षटक. नवीन बॅलो गोलंदाज आपण पाहतोय साहिल यांना. ओहो प्रयत्न चालू आहे. तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटतंय. पहिली धाव घेतली, दुसरी धाव चोरटी पद्धतीने आपल्याला पाहायला भेटले. बघता बघता 2 धावा इकडे आलेल्या आहेत सर. शेवटचा षटक आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे सर. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये किती बनतील? चांगली गोलंदाजी साहिलला करायची आहे. आणि स्ट्राईक एंडला आहे ते विकास. कोण आहे स्ट्राईक एंडला? पंकज आहे स्ट्राईक एंडला. ऑन स्ट्राईक. वाईट बॉल. मॅच टाईट. असा टाईटचा डिटर्जंट पण येतो. पण काय माहिती का झाले आता अपनी जिंदगी भी घटी डिटर्जेंट जैसी बन गई है. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. हो नक्कीच नक्कीच. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. म्हणजे गोलंदाजाला पहिला जज करा, नंतर पुढच्या चेंडूवरती मोठा उत्तुंग षटकार मारा सर. परंतु पाहूया काय होतंय काय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. एलिव्हेशन कमी पाहायला भेटते. काय झेल होईल का? झेल पुन्हा एकदा सुटले. धरणीला दान झाले. क्या सुटला क्या सुटा टपना टूटा भाई, सपना टूटा है. त्यामुळे क्या सुटलाय. पण गोलंदाजाने सांगितले थांबा मॅच बाकी आहे. एक चेंडू जसा पुढे चाललाय तसा मॅच मधला रोमांच वाढलाय, तरार वाढलाय. उत्कंठा अगदी शिगेला पोचलेली असताना या सामन्यामध्ये मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनने केलेला प्रयत्न, मंडणगड तालुका कुणबी सेवाचा दिलेला भक्कम पाठिंबा, 7 कुणबी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम मैदानावरती सुरू आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे मैदानावरती. बॉलिंग. वाह भाई वाह. जहां होती है चाह वहां मिलती है राह. वाह भाई वाह. हा नक्कीच. एक वेगवान गोलंदाज. आपल्याला वेगवान चेंडू पाहायला भेटला. एक मला वाटतं या स्पर्धेतला सर्वात वेगवान चेंडू असेल. आणि पाहूया पुढील चेंडू कशा रीत्या हाताळतायत. निर्धाव चेंडू एक आलेला आहे. पुन्हा एक शापळवून मारण्याचा प्रयत्न. बॉलर थ्रू मध्ये काय होईल काय घडेल पाहूया. आना मध्ये पुन्हा एक विकेटचं पतन झालेलं आहे. देऊया संधी डीजेला. ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे आता सर्व काही होणार. गणेशोत्सव होणार, शिमगोत्सव होणार आणि क्रिकेटचा महोत्सव देखील होणार. या मैदानावरती सर्व काही उत्सव होणार. समोर हो आर पार सीमा रेषा पार षटकार.
द्या, दिल में था दर्द, दर्द था बड़ा गहरा, दिल में था दर्द, दर्द था बड़ा गहरा, और ऐसी मैच में जान डाल दे पंकज भाई जो ठहरा. पंकजनं मॅच मध्ये षटकाराला जान आणले, षटकार ठोकलाय पंकज यांनी. हो, षटकार असा तसा नाही, उत्तुंग षटकार. या स्पर्धेतला सर्वात लांब 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 षटकार आपल्याला पाहायला भेटलाय. आणि नक्कीच चांगली फलंदाजी इकडे होते. स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 33 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू पुन्हा वारंवार बॅक टू बॅक 6 आपल्याला पाहायला भेटतोय. देऊया संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. भाई क्रिकेट ऐसा खेल है ना, जैसा हम सोचते हैं ना वैसा होता नहीं. एक्चुअली हमारी सोच जैसे खत्म होती ना, वहां से क्रिकेट चालू होती है. क्रिकेटचा असा खेळ आहे. अरे बाबा, आम्ही जसा विचार करतो तसा होत नाहीये. कहाणी में ट्विस्ट आले, भरपूर महिला वर्ग देखील आल्यात. रोज मराठी हिंदी सिरियल बघतात, रोज काही ना काही उघडतं, त्याच्यामध्ये ट्विस्ट येतो. तसा आता या कहाणी में मोड आलाय, ट्विस्ट आलाय, कलाटणी आले. या षटकाराला पण 9 बॉल आलाय, त्याच्यामुळे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 40 धावा झाल्यात. 40 धावा झाल्यात. आता पंचांचा हात गोल 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 फिरल्यात. कुणबी चषकाची स्पर्धा सुपर हिट. पुढचा चेंडू येतोय फ्री हिट. बॅटला लागला होता, चेंडू चालला, जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव चेंडूवरती. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल न होईल. दुसरी धाव घेताना इथे फलंदाज बाद झालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 41 धावा झाल्यात. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे, पण यो अर्धा पल्लाय. अर्धी इनिंग संपले. एखादा पिक्चर बघता थिएटर मध्ये इंटरवल होतो, ये इंटरवल हुआ है, ये इंटरवल में बाहर जाइए, पॉपकॉर्न खाइए, थम्स अप पीजिए, लेकिन वापिस इस मॅच की तरफ आइए, कारण दुसरा डाव पहिल्या डावाच्या धमाकेदार येऊ शकतो. नक्कीच सर, देऊया संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे काही शुभ सन्मान आहे, तेही देखील केले जाईल. दुसऱ्या इनिंगच्या अगोदर आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय संदीपजी बोरले साहेब आणि मनस्वी बोरले या देखील उपस्थित आहेत. संदीपजी बोरले आणि मनस्वी बोरले यांचा शुभ सन्मान केला जाईल. संदीपजी बोरले आणि मनश्रीजी बोरले यांचा सन्मान होत आहेत. आज या स्पर्धेसाठी महत्वाचा वेळ त्यांनी दिलाय. श्री स्वामी समर्थांच्या आपण पाहिलं तर असलेलं हे सन्मान चिन्ह, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अगदी या सन्मान चिन्हावरती पाहायला मिळताना सन्मान होतोय. कुणबी चषक 2026 मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय मुरलीधर बैकर साहेब आपणास विनंती असेल आपण यावं. मुरलीधर बैकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मुरलीधर बैकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अध्यक्ष साहेबांच्या शुभेच्छा सन्मान होतोय. संपूर्ण टीम आहे, ही टीम आहे, त्या टीमच्या वतीनं सन्मान. सन्मान होतोय. आदरणीय मुरलीधर बैकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. ही संपूर्ण आपली टीम आहे कुणबी चषकाची, ज्यांनी भरपूर 2 दिवस मेहनत घेतल्या आहेत, रात्रंदिवस झोपले नाहीत आणि ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांची बरीचशी मेहनत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सर्वांच्या वतीनं हा सन्मान तो सन्मान मात्र पाहायला मिळालात. या जाऊयात मॅचच्या दिशेने, कारण हा थ्रिलर रंगणार आहे. दुसरी इनिंग, दुसरा डाव हा देखील मात्र महत्वाचा असणार आहे. आणि दुसऱ्या डावामध्ये दुसरा डाव जसा तुम्ही उल्लेख केला, दुसरा डाव थोडासा रंगणार आहे. आणि त्याच वेळेला पहिल्या तर धनंजय पाटील आमच्या जोडीनं जॉईन होतात. 42 धावांचा वाढला करायचा. दोन्ही टीमला इतकंच सांगेल, हेमंतजी दुसऱ्या यांनी म्हटलं होतं सकाळपासून खेळाडू खेळतात, थोडेसे थकल्यात, थोडेसे दमल्यात. काल अगदी रात्रभर आपण क्रिकेट खेळलोय, थोडासा थकवा जाणवतोय आणि दम थोडासा लागल्यासारखा वाटतोय. पण भावांनो, इथे थकायचं नाहीये.
दमायचं नाहीये. दोन्ही टीमसाठी इतकंच सांगेल, थोडासा थकवा आहे, थोडासा दम लागलाय, पण इथे थांबायचं नाहीये. आंखों में नींद है लेकिन सोना नहीं है, आंखों में नींद है लेकिन सोना नहीं है. कुणबी चषक ट्रॉफी पटकाने का ये सुनहरा मौका है, इसको खोना नहीं है. ही सुवर्ण संधी आहे, डार्ट सुवर्ण संधी. 42 धावांचा पाठलाग आहे. थांबल्या धनंजय आमच्या जोडीने जॉईन होतात. प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 100 रुपये अध्यक्ष हेमंत रमेश शिगवण साहेब यांच्याकडून, प्रत्येक चौकाराला फायनल मॅच साठी रोख रक्कम 50 रुपये उपाध्यक्ष श्री दर्शन फणसे साहेब यांच्याकडून, प्रत्येक विकेटला गोलंदाजाला 50 रुपयाची रोख रक्कम खजिनदार सचिन दुसार साहेब यांच्याकडून असेल. प्रत्येक कॅच साठी हेमंत दुसार साहेब यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक. परंतु काय प्रयत्न पाहायला मिळाला, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, चेंडू निघून गेलाय. पहिलाच बॉल सीमा रेषा पार. देवालीकडे पहिला चेंडू. जसा धनंजय तुम्ही उल्लेख केला, इथे प्रत्येक विकेटला बक्षीस लागले, पण जो विकेट घ्यायचा आहे ना त्याचं मोल नाहीये. हा प्राइजलेस विकेट आहे, तो प्राइजलेस विकेट घ्यायचा आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज राजदीप बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी होतोय, कारण तो एक विकेट पाहिजे जर टीमला जिंकायचा. काय किल्ला कालचेवाडी. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू तर बॅटच्या कडे लागला, चेंडू जातो, तोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 42 धावांचा पाठलाग करायचा, 14ची सरासरी आहे. फायनलचा मॅच जसा मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनला पाहिजे होता तसाच मॅच आलाय. कुणबी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. एक मोबाईल सापडलेला आहे, ज्या कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जा, कारण पॅटर्न लॉक आहे, त्याकरता पॅटर्न लॉक करा आणि मोबाईल घेऊन जा. आणखीन काही पारितोषिक आहेत. प्रत्येक स्टंपिंग साठी रोख रक्कम 50 रुपये हेमंत रमेश शिगवण साहेब यांच्याकडून अध्यक्ष. प्रत्येक रनआउट साठी रोख रक्कम 50 रुपये उपकॅप्टन रुपेश जोशी यांच्याकडून, आणि बाहेरील कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांसाठी देखील सहसचिव श्री नामदेवजी पलनकर साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत. 50 होतं त्याचा वाढलाय 100. आणि जसं तुम्ही 100 रुपये बोलले ना, बाकीचे सगळे लेग साईडला गेलेत, कारण कॅच त्या साईडला येऊ शकतो प्रेक्षकांना. बाकीचे सगळे लेग साईडला गेलेत, ऑफ साईडचे. कॅच कॅच कॅच. फलंदाज होतोय बाद. किल्ला कालचेवाडी सांगतोय आम्ही जिंकणार, आम्ही जिंकणार. बाद. आयोजित आपण पाहिलं तर कुणबी चषक, आणि या कुणबी चषकाचा सदर रंगलेला हा फायनलचा महत्वाचा मॅच सुरू आहे. एका बाजूला धावा बनवल्या आहेत, दुसऱ्या बाजूला धावा रोखायच्या आहेत, पण धावा रोखण्यासाठी आता इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये सर्वोत्तम प्रयत्न करायचे आहेत. बेस्ट तुमचा द्यायचा. आणि ज्यावेळेला तुम्ही म्हटलं होतं ना, बलदेवाडी टीमला अगदी सवय झालेली आहे, त्यांनाही सांगायचंय आम्ही कालही चॅम्पियन आहोत, आम्ही आजही चॅम्पियन आहोत. त्या चॅम्पियन प्रमाणे खेळ बलदेवाडी देखील करणार. भले एक विकेट गमावलाय, एक विकेट गमावलं त्यांनी, तेही दाखवणार आपला खेळ. बलदेवाडी आहे, आम्ही कालही चॅम्पियन होतो, आम्ही आजही चॅम्पियन होणार. इट्स अ 4 चौकार. डीबीएनच्या वतीने जे करतात नयन तांडेल, त्यांच्याच दिशेने बॉल त्यांच्याच हातामध्ये हलवतात. स्कोररला देखील सांगितलं भावा आता 4 धावा तुम्हाला ऍड करायचे आहेत. 4 धावा याड झाल्या, 4 धावा याड झाल्यात. दोन्ही बाजूला आग बरोबर लागले, दोन्ही बाजूला आग बरोबर लागले. चेंडू मिड विकेटला चाललाय, जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता ते दोन खेळाडू एकमेकांना थांबा असं सांगण्यापेक्षा बाहेरच्या प्रेक्षकांनी सांगितले बाबांनो थांबा, 1 रन बस झाली. जरा स्कोरबोर्ड वरती एकदा नजर टाकूया. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. आणि फायनल धमाकासाठी जे बक्षीस होतं, जे 50 रुपयाचं बक्षीस होतं ते 100 रुपयामध्ये गेलंय.
प्रत्येकानं आता त्याची वाढ केलंय. कारण जे फायनलचं बक्षीस उपाध्यक्ष दर्शनजी फणसे यांच्याकडून 50 होतं ते 100 झालेत. सचिनजी दुसार यांच्याकडून देखील 100 झालेत. हेमंतजी दुसार यांच्याकडून देखील 100 झालेत. हेमंत शिगवण यांच्याकडून 100, रुपेश जोशी यांच्याकडून 100 आणि नामदेवजी पलनकर यांच्याकडून देखील 100 रुपये झालेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला ते 50चे 100 झालेत. पण धनंजय एक तर गॅरंटी सांगतो, जसा मॅच पुढे जाईल ना, हे 50चे 100 झालेत ना, 100चे 200 होतील ना, 200चे 500 पण होतील. नाही, आता त्याच्यावरती गोष्ट आहे. हेमंत शिगवण साहेब आहेत, त्यांनी 100 लावलं, त्याच्यामध्ये देखील आता वाढ होणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष आहेत, कारण ते 100 रुपयाचं पारितोषिक आता 200 रुपयापर्यंत गेलेलं आहे. त्यांनी सांगितलं हो, जरी मैदानावरती षटकार आला 200 रुपयाचा प्राइस या ठिकाणी असणार आहे. चला, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावलकावरती येते 10. 12 चेंडूचा खेळ आहे, 32 धावांची आवश्यकता आहे. आणि ज्या वेळेला धनंजय जर बक्षीस डबल झाले ना, मग मैदानावरती खेळाडू हो, तुमचा परफॉर्मन्स पण डबल करा. 100% नाहीये, 200% देण्याचा प्रयत्न करा. यस, 200% मैदानावरती द्यायचे आहेत. सध्या मैदानाच्या मध्ये सामना रंगलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजी होणार. पहिलाच बॉल, स्ट्रोक स्वीपचा फटका खेळलाय. बॉल चालला गॅप मध्ये, स्क्वेअर लेगला खेळाडू आलाय, फिल्डिंग त्याने केलंय. एक कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? नाही. राजदीप भुवडने आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवलाय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या, सध्याच्या गडीला जाऊन पोहोचतात त्या 11. एक गडी बाद, 11 बॉल मध्ये 31 ची गरज. मजा येईल. 1 ओव्हर 11, ऐसा मौका नहीं मिलेगा दोबारा. दोन्ही टीमला भाई 1 ओव्हर 11, ऐसा मौका नहीं मिलेगा दोबारा. परत नाही मिळणार संधी. मिळेल न मिळेल, हा चॅम्पियन संघ आहे. या चॅम्पियन संघ आहे, तो सांगणार आम्ही चॅम्पियन ठरणारा सिक्सर. सिक्सर साठी 100 रुपये आहेत. 200 त्यांनी सांगितलं डबल करा. डबल डबल शेअर मार्केट डबल. कुणबी चषक जिंकण्याचं प्रत्येकानं ठेवलंय स्वप्न. बाहेर कॅश टिपलाय का प्रेक्षकांना? घेतलं असेल तर या पारितोषिक आहे. 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आज संडेचा दिवस तुमचा सुटलेला आहे. चिकन येईल. लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. पंच सांगितलं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आलाय. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 10 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 24. 10 चेंडूचा खेळ आहे. ज्यानं कॅश टिपलाय, तुम्ही सांगितलं चिकन आहे बाबा, विनर चिकन डिनर. कॅश साठी आहे. दर्शनजी पंचे यांच्याकडनं 100 रुपये आहेत. आणि यांना पहिला आम्ही ऑफसाईडला बघितलं होतं, आता ऑनसाईडला गेले होते. अजून एक सिक्सर. षटकार. छोटीशी मुलाखत होईल, कारण 100 रुपये काय करेल हे विचारणं गरजेचं आहे ना. द्या साहेब, द्या. नामदेवजी पलनकर साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. बाबा 100 रुपये जिंकलेले आहेत, कॅच घेतलायत, कसं वाटतंय? नाश्त्याची सोय झाली. अभिनंदन असणार आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. स्वप्नील खाडे याच करणार. राजदीप साठी प्रत्येक सिक्सरला 200 रुपये आहेत. आणि जोपर्यंत राजदीप आहे ना मैदानावरती, आहे, बलदेवाने टीम टाइगर जिंदा है भाई, टाइगर जिंदा है. जब तक तेरी मस्ती है, हस्ती है, वरना तू जिंदा जबरदस्ती है. समीकरण बघणं गरजेचं आहे. मॅच ऑन आहे. डीबीएनच्या चॅनल वरती ऑनलाईन पण आहे. 9-18. लोअर फुल टच बॉल. फटका खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. स्वर्गापेक्षा सुंदर कोकण आहे. त्याच्यामध्ये कुणबी चषकाचा रंगलेला अगदी नयनरम्य सोहळा. समीकरण बघणं गरजेचं आहे. धापलकावरती धावा झाल्या ते आता 28. नो भाई, सब कुछ आया था, यही आना बाकी था.
भाई डीजे वाले भाई दोपहर का खाना आपका आना और फिर ये नो बॉल का भी आना. एक थोडं समीकरण होतं त्याले एकदम मॅचचं समीकरण बघूया आपण. 28 वरनं गाडी 1 गेले 29 झाले 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बलदेवानी टीम मधलं धनंजय मी त्याकरता म्हटलं होतं ही चॅम्पियन टीम आहे. अ चॅम्पियन लाइक अ ड्रीमर हु नेवर गिव अस. एक चैंपियन जो सपना देखने वाला होता है जो कभी हार नहीं मानता. पण समोर चॅम्पियन बनायचं आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 13 धावांची अजून आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ शिरकलेला आहे तो आता 8 मध्ये करायचे 13. 8 मध्ये 13 धावेची गरज. जर राजदीप बुवडनं फिनिशर टच दिला त्यानं सिक्सर मारून मॅच जिंकवली. अजय जाधव यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. मॅच रंगलाय, सामना रंगलाय. 8 बॉल मध्ये 13 धावेची गरज. बलदेवाडीचा स्टार सध्या मैदानाच्या मध्ये हुकुमाचा एक्का म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. तोच राजदीप भुवड. खोलवाट पैसा बॉल टाकलाय. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर वेगाने पोहोचलाय. एक सिंगल वरती समाधान. मॅच मात्र पुन्हा एकदा बदलत जाणार आहेत कारण शेवटच्या 17 पर्यंत ती जाणार, रंगणार. शेवटच्या बॉल पर्यंत गेली ना तर आणखीन मजा येणार. फक्त शेवट कोण गोल करणार. शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार पण शेवट कोणाचा गोड होणार. भाई अंत भला तो सब भला. आणि कहाणी काय आले आपण जमिनीचा घेतो तलाठी ऑफिसला जातो. 7-12 7-12चा खेळ आहे. 7-12चा खेळ आहे. 7-12 कोणाच्या नावावरती. कुणबी चषकाचा हा खेळ कोणाच्या नावावरती. कोण जिंकणार, कोण ट्रॉफी उंचावणार. 7 बॉल 12. उलटाच बॉल होता. ड्राईव्ह केला. चेंडू चाललाय लॉंगॉनच्या रिझममध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी आले. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. असे तर माहिती आहे वर्ल्ड वॉर चालू आहे पण वर्ल्ड वॉर चालू झालं त्या 2001 पासून अर्थात 9-11 फेमस आहेत पण आता मॅच आहे 6-11 6-11. एक हलकीची धून डीजे मास्टरची. कुणबी चषक 6 बॉल 11. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावेची गरज आहे. मैदानावरती 11 बनवायच्या. 11 रन कोण बनवणार. 31-31 धावा धापलकावरती आणि बॉलिंगला कोण आलंय. शेवटचं षटक कोण हाताळणार. नाव आहे त्याचं अजय. आपल्या टीमला मिळवून द्यायचं आहे विजय. अजयला मिळवून द्यायचा विजय आणि राजीवला आपल्या टीमच्या शिरावरती तो मुकुट ताज मिळवायचा राजला. साज ताज कमाल करतोय राज एका बाजूला आहे. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. 6 बॉल 11 धावेची गरज. बऱ्याच प्रेक्षकांची नजर आहे सध्या युट्यूबला देखील डीबीएनच्या वतीनं भरपूर सारे प्रेक्षक वर्ग जोडले गेले आहेत कारण प्रत्येकाला पाहायचे आहेत. कुणबी चषक 2026चा हा क्रिकेटचा थरार 25व्या पर्वामध्ये पाहिला पण 25व्या पर्वापेक्षा जसा आयोजकांनी उल्लेख केला की 26वा पर्व त्याच्यापेक्षाही सुंदर आहे. त्याच्यापेक्षा देखील अति सुंदर झालाय कारण फायनलचा मॅच त्यामध्ये 6 बॉल मध्ये 11 धावेची गरज. पहिले दोन बॉल सांगणार मैदानाच्या मध्ये विजयापर्यंत कोण पोहोचणार, कोण जाणार. जसं तुम्ही उल्लेख केला 2 चेंडू अगदी दाखवतील कोणाची काय दशा होणार. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. चेंडू चालला लॉंगॉनच्या रिझममध्ये. शतरक्षक वेगाना चेंडू परत आला. पंकज थोडासा फॉर्मल झाले. फंबल आला. बॅट्समन गेट सेकंड. जसा तुम्ही उल्लेख केला पहिले 2 चेंडू दाखवतील की 2 पैकी एका कोणत्या टीमची काय दशा होणार आणि हा मॅच कोणत्या दिशेला जाणार. दशा आणि दिशा ठरवणारे पहिले 2 बॉल. यस पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. 11 हव्या होत्या आता 9 धावेची गरज. येणाऱ्या 5 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. ओव्हर द विकेट. चांगला बॉल मैदानावरती टाकलाय. आलाय डॉट बॉल. पाठीमागच्या बॉलवरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. तिथे फिल्डरने चुकी केली. यावेळी बॅटरने चुकी केली. आलाय डॉट बॉल आला पण किल्ला खालची वारी तुमच्यासाठी सांगू नका. अब अभी थोड़ी देर है अगली बार देखेंगे. कहीं देर ना हो जाए भाई. देर ना हो जाए. कभी मत कहना अभी थोड़ी देर है या अगली बार देखेंगे. नेवर से देर इज अ स्टिल टाइम और मे बी नेक्स्ट टाइम. ऑल्सो कंसेप्ट इट्स टू लेट. देर ना हो जाए. कहीं देर ना हो जाए. अकोट्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. जसा चेंडू चाललाय ना
फक्त तो चेंडू तो नाही पकडत आहेत, त्याचे पाठीराखे पण धावतात मागून मागून. बाबा पकड रे पकड रे पकड रे, असा मॅच चाललाय मैदानावरती. एक एक पाऊल जपून 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 टाक रे आता मैदानाच्या मध्ये, असं म्हणतात सर्वजण, कारण हे पाऊल तुमचं निर्णायक असणार आहे. कधी बलदेवाडीसाठी मैदानाच्या मध्ये येणारा 3 बॉलचा खेळ, 3 बॉल मध्ये रन करायच्यात 8, कुणबी चषकाचा थरार, हार्टबीट वाढल्यात. पुढचा बॉल फुलटॉस बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलाय. आ रा 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 खतरनाक. मैदानाच्या आतमध्ये तुमची किती महागडी ठरू शकते. लोवर फुल टच बॉलला फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. समीकरण अजूनही 2 मध्ये 2ची गरज आहे, पण 2-2 मॅच रंगणार. मॅच रंगणार. मॅच फक्त प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी आतमध्ये जाऊ नका, कोई भी अंदर नहीं जाएगा. मॅच आहे. हार्टबीट वाढले, टेन्शन वाढले. आता कहाणी आले 2 मध्ये 2. चर्चा चालली, जिंकणार कोण? 2 मध्ये 2 जिंकणार कोण? बलदेवाडी की किल्ला खालचे वाडी, किल्ला खालचे वाडी की बलदे वाडी. 2 मध्ये 2, 2 मध्ये 2. चेंडू फील्ड करते. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण झाले. हो बलदेवाडी चॅम्पियन.
सर्व सन्मान्य अतिथी मान्यवरांना विनंती आहेत. सर्व मान्यवर आपण या ठिकाणी यायचं आहे. सर्व सन्मान्य अतिथींना विनंती आहेत. सर्वांनी आपण या ठिकाणी यायचं आहे. नाव कुठे आहेत? मान्यवरांना बोलवते ना.